नमस्कार मंडळी, मी अभिषेक चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करतो नादिल फिल्म्स अँड प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलमध्ये। खऱ्या अर्थानं गेल्या 2-3 वर्षापासून अनेक लघुपट असतील, अनेक गीतं असतील, हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमची संपूर्ण टीम या ठिकाणी करते। आणि गेल्या काही दिवसांपासून, अगदी सांगायचं झालं तर 10 ते 15 दिवसापासून आमच्या ह्या नादिल फिल्म्स अँड प्रोडक्शनच्या वतीनं एक नवीन प्रोजेक्ट, एक नवीन प्रकल्प आम्ही घेऊन येतोय, ज्याचं नाव वंशाची पंथी झाली। हा प्रोजेक्ट आम्ही घेऊन येतोय सर्वांसाठी। आणि सांगायचं झालं तर या प्रोजेक्टच्या माध्यमातून मुलीचं महत्त्व पटवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। त्यामध्ये अनेक जणांची, अनेक कलाकारांची मदत झाली। त्यामध्ये आपले आतार सर असतील, त्याचबरोबर श्लोक साळुंके असेल, त्याचबरोबर तन्वी साळुंके असेल, या सर्व बाल कलाकार आणि कलाकारांची मदत झाली। आम्ही सर्वजण खऱ्या अर्थानं मुलगी म्हणजे वंशाची घरची पंथीच असते हे पटवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय। आणि हे काम करत असताना यामध्ये अनेक जणांनी मदत आणि सहकार्यही त्या ठिकाणी केलं। त्यामध्ये दिगंबर दादा साळुंके असतील, त्याचबरोबर तुषार महाराज साळुंके असतील, त्याचबरोबर भालचंद्र नाना चव्हाण असतील, त्याचबरोबर राजाराम नाना धोंडू चव्हाण असतील, त्याचबरोबर कुलदीप भाऊ चव्हाण, या सर्वांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। सर्वांचं सर्वप्रथम नादिल फिल्म्स अँड प्रोडक्शनच्या वतीनं मी दिग्दर्शक अभिषेक चव्हाण मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो। आणि इथून पुढेही अशाच पद्धतीनं त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत राहील हीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि येत्या 28 ते 31 तारखेच्या दरम्यान आपला वंशाची पंथी झाली हा प्रोजेक्ट सर्वांसाठी नादिल फिल्म्स अँड प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊन येतोय, तरी सर्वांनी आवर्जून नक्की बघावा हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी दिगंबर कचरू साळुंके तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या 28 ते 31 तारखेच्या दरम्यान वंशाची पंथी झाली हा लघुपट नादिल फिल्म प्रोडक्शनच्या मार्फत प्रदर्शित होत आहे। तुम्ही सर्वांनी तो आवर्जून पाहावा आणि शेतकरी मुलांना आणि या प्रोजेक्टची किंवा मुलींची असणारी गरज आणि मुलींचे महत्त्व पटवून देण्याचं काम या लघुपटामध्ये करण्यात आलेलं आहे। तरी तुम्ही सर्वांनी हा लघुपट आवर्जून पाहावा ही आमच्या नादिल फिल्मच्या परिवारातर्फे खूप खूप इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वंशाची पंथी झाली हा लघुपट सर्वांनी पाहावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी अशफाक अत्तार। नादिल फिल्म प्रोडक्शन नवीन लघुपट घेऊन येत आहे आणि त्याच्यात मी मेन रोल करतोय, आप्पाची भूमिका करतोय। आणि आपण हा लघुपट पाहावा। हा लघुपट 28 ते 31च्या दरम्यान येणार आहे, आपण सगळ्यांनी पाहावा ही विनंती। नमस्कार। नादिल फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत वंशाची पंथी झाली हा लघुपट आपल्याला लवकरच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। वडसगावचे सुपुत्र अभिषेक सुनील चव्हाण यांनी डायरेक्ट केलेला, तसेच लिखित केलेला व स्वतःच्या हस्ते चित्रित केलेला हा लघुपट आपल्याला पाहायला मिळणार आहे। हा लघुपट दिनांक 28, 29, 30, 31च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर या लघुपटामध्ये बाल कलाकारांनी विशेष अशी खूप सुंदर भूमिका त्यामध्ये केलेली आहे। श्लोक तुषार साळुंके असेल, तन्वी दिगंबर साळुंके या बालकलाकारांनी या लघुपटामध्ये काम केलेलं आहे। तसेच अनुभवी कलाकार आपल्या जुन्नर तालुक्यातील अशफाक अत्तार सर यांनी देखील उत्तम असं काम या लघुपटामध्ये केलेलं आहे। तसंच स्वतः अभिषेक चव्हाण यांनी देखील आपल्या कलेचा उत्तम नमुना या लघुपटामध्ये दाखवला आहे। आम्ही सर्व कथा पाहिलेली आहे आणि लघुपट बनत असताना देखील पाहिलेला आहे। त्या लघुपटामध्ये जे लहान मुलगी आहे ती वंशाची पंथी किती उपयोगी येऊ शकते हे तर आपण खरं तर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला चित्रपटामध्ये पाहायला मिळणारच आहे। आणि आमच्या श्लोकची भूमिका अशी दाखवली गेली आहे की अगदी
तांबीस मुलगा म्हणावं तरी चालेल. आपण थोडासा आत्ताच्या युगामध्ये मोबाईलच्या आहारी गेलेला असं व्यक्तिमत्व, त्याचं थोडंसं निगेटिव्ह म्हणलं तरी चालेल, असं व्यक्तिमत्व त्याच्यात दाखवले गेलेलं आहे. आणि खरोखर सर्व जे कॅमेरामन असेल, आमचे आतार सर असेल, आमचे आयन भाऊ हे देखील आहेत, यांनी खरोखर खूप कसब घेतली. कारण ज्या मुलांना साधं शाळेत पाठीमागं कविता देखील मानता येत नाही, अशा मुलांनी उत्तम कलाकारी दाखवली आहे, उत्तम ॲक्शन केलेली आहे, त्यात उत्तम अभिनय केलेला आहे खऱ्या अर्थाने आपण सांगू शकतो. आणि हा अभिनय पाहण्यासाठी आपण सर्वांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वंशाची पंथी झाली हा लघुपट नक्की आपण पाहायचा आहे. आणि या लघुपट पाहून झाल्यानंतर आपण कमेंट करायचे, तसंच लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. ही सर्व दर्शकांना नम्र विनंती. धन्यवाद. मेरा नाम अयान अत्तर है और आज हम आए हैं नादिल फिल्म प्रोडक्शंस के इस फिल्म पर, जो है शॉर्ट फिल्म जिसका नाम है वंशाची पंथी झाली, और इसमें मैं कैमरामैन के तौर से काम कर रहा हूँ. और मेरी आप सबसे विनंती है कि आप इसे ज़रूर देखें और ज़्यादा से ज़्यादा लाइक और सब्सक्राइब करें. इस फिल्म के लिए बहुत मेहनत गई है, आप सबका इसमें योगदान बहुत ज़रूरी होगा. आप सबके वजह से हम ये फिल्म बनाना चाहते हैं. आप सब देखते हैं तो हमें इसमें काम करने की इच्छा बढ़ती है. सो आप सबका शुक्रिया और प्लीज़ ज़रूर देखें. थँक यू. मी गणेश उत्तम डाके, नादिल फिल्म्स अँड प्रोडक्शन प्रेझेंट वंशाची पंथी झाली या लघुपटात मी ॲज अ कॅमेरामॅन काम करतोय. ज्या दिवशी शूटिंग होती त्या दिवशी जे बालकलाकार होते, आमचे डायरेक्टर, परत कलाकार म्हणजे आप्पाची जी भूमिका ज्यांनी स्वीकारली ते, परत आमचे कॅमेरामॅन जे आमच्या संग होते जे आयन अत्तार यांनी, या सर्व टीमने खूप मेहनत घेतली. माझी एवढीच विनंती की तुम्ही हा लघुपट नक्की बघा. वंशाची पंथी झाली हा लघुपट सर्वांनी बघा बघा बघा. वंशाची पंथी झाली, वंशाची पंथी झाली, वंशाची पंथी झाली, वंशाची पंथी झाली.